अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कोबी पराठा, पण त्यामध्ये आपण बटाटा आणि गाजर मिक्स करून आपण इथं पराठा बनवणार आहे। त्यासाठी बघा मी इथं अर्धा कोबी, एक कोबी होता मोठा, त्यातला अर्धा आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक गाजर अशा पद्धतीने कट केले। आपल्याला एक बटाटा उकडून लागणार आहे। कोथिंबीर थोडी जास्त लागेल आपल्याला। तर इथं आपण बघा मिरच्या घेतल्या 2-3, आल्याचे तुकडे 2-3 आणि इथं लसूण घेतले 2-3। त्यानंतर इथं जिरं आणि धने मी थोडेसे भाजून कुटून घेतलेले। थोडा हिंग लागेल, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला। तर साहित्य सर्व सांगून झालेले आहे। आता आपल्याला इथं गाजर आणि कोबी आहे तो चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। तर बघा तुम्ही मिक्सरवर बारीक करा किंवा खिसून घ्या किंवा चॉपर मध्ये अशा पद्धतीने तुम्ही बारीक करू शकता। तर थोडासा कोबी मी पहिल्यांदा टाकते, थोडासा गाजर टाकते, 2 हिरव्या मिरच्या, त्यानंतर बघा 2-3 लसूण पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे असं मी सर्व टाकून घेतलेले आणि हे चॉपर मध्ये आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्सरवर पण करू शकता किंवा खिसणीने खिसून घेतलं तरी चालू शकतं। तर इथे मी चॉपरने बारीक करून घेते। अशा पद्धतीने बघा गाजर आपण आणि कोबी येतो चांगला इथे बारीक करून घेतला। एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। तर अजून एक वेळेस बघा हे बारीक करावं लागणार आहे। तर पुन्हा एकदा राहिलेला आपण सर्व इथे बारीक करून घेऊ। पॅन तापायला ठेवलेला आहे। त्यानंतर पॅन मध्ये किंचितच असं तेल टाकायचं। त्यामध्ये बघा मी इथं भाजून घेतलेले जिरे धने ते थोडेसे टाकते, छान लागतात पराठ्यामध्ये भाजून टाकल्यानंतर। त्यानंतर किंचित असं हिंग पण टाकलेलं आहे आपण आणि हे फक्त 1 मिनिट फक्त जरा हलवून घेऊया तेलामध्ये आणि त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं सर्व पराठ्याचं मिश्रण आहे ते ह्याच्यात टाकूया। आता कोबी मध्ये बघा थोडंसं पाणी असतं, तर आपण इथं कोबी पिळून वगैरे काही घेणार नाहीये, डायरेक्टच आपण ह्याला थोडंसं गरम करून घेऊया। थोडीशी हळद पण टाकून घेतली। तुम्हाला आवडल्यास मोठी जर माणसं खाणार असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट किंवा अजून काही तुम्हाला मिरच्या वगैरे जास्त टाकायच्या असेल तर टाकू शकता। आता ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आणि ह्यामध्ये आता आपण बघा इथं कोथिंबीर घेतली चांगली मुठभर मी ती टाकलेली आणि आता आपण एक बटाटा उकडून घेतलेला आहे तो टाकूया। तर नेहमी काय होतं आपण कोबीचा पराठा करताना आपण बेसन टाकतो ह्याच्यामध्ये भाजून, तर आपण त्याऐवजी इथं बटाटा वापरलेला आहे। तो उकडून घेतलेला बटाटा मी इथं बघा खिसून टाकलेला आहे। आता सर्व स्टफिंग आपलं छान असं आता मिक्स करून घ्यायचं, चांगली ह्याला वाफ आणून घ्यायची, म्हणजे ह्याच्यातलं जे काही पाणी ते पूर्ण निघून जाईल। तर अशा पद्धतीने बघा हे मी चांगलं आता परतून घेतलेलं आहे। लहान मुलं पराठा खाणार असल्यामुळे मी इथं कमी तिखट केलेलं आहे। त्यानंतर आता त्यासाठी आता स्टफिंग आपलं चांगलं थंड होते तोपर्यंत आपण थोडं गव्हाचं पीठ मळून घेऊया। तर गव्हाचं पीठ मी इथे बघा नेहमीप्रमाणे चपाती सारखंच आपल्याला पराठ्याचं पीठ लागते, त्यात काही नाही वेगळं। तर आता थोडंसं पीठ मी इथे मळून घेते, थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। आता या पिठाला थोडंसं वरून तेल लावून पुन्हा एकदा चांगलं ह्याला मऊसूत करून घेऊ आणि त्यानंतर पिठाला एक 5 मिनिटं आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचंय। ह्याच्यावर झाकण टाकूया आणि 5 मिनिटं भिजायला ठेवूया। तर पीठ बघा चांगलं मऊसूत मी मळून घेतलेलं आहे, अगदी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण टाकून आपण बाजूला ठेवलं होतं। आता स्टफिंग पण छान असं थंड झालेलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही, आणि व्यवस्थित असं बघा परतल्यामुळे एकसारखं असं हे परतलेलं आहे आणि सर्व आपल्या जे भाज्या टाकलेल्या आहेत त्या छान अशा एकजीव झालेल्या आहेत। त्यामुळे पराठा खायला पण चवदार लागतो, छान लागतो। तर इथं पाहू शकता तुम्ही आता पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे। आता आपल्याला मोठा असा 2 पोळ्याचा जवळजवळ हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे। आता पोळपाटावर चांगला पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा पुन्हा एकदा आणि ह्याची आपल्याला एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची। तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूर्णासारखी पण वाटी करून ह्या स्टफिंग भरू शकता। आपण इथं हे लाटून घेऊया आणि त्यानंतर मधल्या मध्ये आपलं ह्याचं स्टफिंग आपल्याला व्यवस्थित असं भरता येईल। तर अशी बघा आपण इथं जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथं थोडं जास्त असं स्टफिंग भरायचे आपल्याला,
कारण की आपला पराठा आहे तो आपल्याला चांगला भरगच्च इथं सारण भरायचं आणि त्यानंतर लाटायचं आहे. आता बघा अशा पद्धतीने ह्याचा आपण चांगला असा एक पराठा बनवण्यासाठी छान असा हे लाटी बनवून घेऊया. वरचं जास्तीचं पीठ बघा काढून टाकू शकता आणि नाही टाकलं तरी तुम्ही ते तसंच ठेवलं तरी चालू शकतं, पण जरा काढल्यानंतर पिठाचा भाग जास्त राहत नाही. आणि आता अशा पद्धतीने बघा आपल्याला सर्व स्टफिंग एकसारखं होण्यासाठी हातावर फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा पराठा हळूवारपणे एकदम हळूवारपणे ह्याला लाटायचं, कारण की कोबीचा पराठा शक्यतो फुटला जातो. अशा पद्धतीने बघा एवढ्या जाडीचा पराठा आपण तयार करणार आहे. तवा तापायला ठेवलेला आहे मी लगेचच कडेला. आणि पराठा आपला लाटून तयार झालेला आहे. तव्यावर थोडंसं आपण तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्ही बटर टाकलं तरी चालू शकते. आणि आता आपण पराठा तव्यावर टाकलेला आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे मी, जास्त मोठा नाही, कारण की पराठा थोडा जाड असल्यामुळे आपल्याला ह्याला व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. वरून बघा मी ह्याला तूप लावते थोडंसं. आता पराठा आपण इथं पलटी करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा पराठा पलटी करून घेतलेला आहे आणि छान असा दोन्ही बाजूने आपल्याला बारीक गॅसवर पराठा चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असा पराठा भाजला पण जातो, कच्चा राहत नाही. कारण की काय होतं की पराठा थोडा जाड केला की ह्याचं पीठ बघा कच्चं राहू शकतं जर पटकन आपण भाजून घेतला तर. त्यामुळं बारीक गॅसवर निवांत पराठा आपल्याला भाजून घ्यायचा, म्हणजे ह्याचं पीठ आहे ते व्यवस्थित असं भाजलं जाईल, कच्चं राहणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला पराठा बघा तयार केलेला आहे. आता जवळजवळ आपला पराठा छान भाजत आलेला आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आणि आपण त्याला आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर दोन्ही बाजूने बघा मी एकसारखा छान भाजून घेतलेला आहे, त्यामुळे पराठा अगदी आपला छान खुसखुशीत झालेला आहे. आता आपण ह्याला लगेचच बघा एका ताटामध्ये लगेच काढून घेते मी. अशा पद्धतीने आपण हा पहिला पराठा तयार केलाय. भरपूर स्टफिंग भरलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. आता दुसरा पराठा मी लगेचच लाटायला घेते. तर दुसरा पराठा लाटण्यासाठी आपण छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता मधल्या मध्ये आपण ह्याचं सारण भरून घेऊया. तर भरपूर सारण भरलेले पराठे आपण आज बनवलेले आहेत. आता ह्याला थोडा आपल्याला वेगळा आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण हा त्रिकोणी आकार दिलेला आहे. आणि असा दुसरा पराठा पण आपला लाटायला घेऊया आपण. थोडा थोडा वरून आता हळूवार प्रेस करायचं, म्हणजे पराठा आपला फुटला पण जाणार नाही, व्यवस्थित असा होईल. थोडं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं जे मिश्रण म्हणजे स्टफिंग आहे ते व्यवस्थित बघा शेवटपर्यंत भरलं जातं आणि पराठा खायला पण छान लागतो. आता पराठा आपण तव्यावर घालून घेऊया. तर इथं पाहू शकता दुसराही पराठा आपला तयार झालेला आहे. गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे. ह्याला चांगलं वरून तूप लावून घेऊया आपण. आता खालच्या साईडनी पराठा छान भाजला की याला लगेच पलटी करून घ्यायचा. गॅस मीडियमच ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही. तर इथं पाहू शकता दुसराही पराठा आपला छान असा तयार झालेला आहे.
दोन्ही बाजूने बघा एकसारखा व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचा. भाजताना कधी गडबड करायची नाही, कारण की अशा पद्धतीचे जेव्हा आपण पराठे करतो ते थोडे जाड होतात आणि आतून कच्चे राहिले जातात. त्यामुळे पराठा नेहमी सावकाश भाजायचा, व्यवस्थित भाजायचा, म्हणजे तो खाण्यासाठी पण एकदम भारी लागतो. आणि अशा पद्धतीने बघा आपला हा छान असा दुसरा पराठा पण तयार झालेला आहे. तर एवढ्या सारणामध्ये फक्त माझे बघा 3 पराठे तयार झालेले आहेत. तर इथं पाहू शकता खूप सुंदर असे हे आपण पराठे बनवलेले आहेत. चवीला एकदम भारी लागणार आहेत. तर इथं पाहू शकता भरपूर सारण भरून आपण केलेले पराठे. अगदी मुलांसाठी असे पराठे तुम्ही बनवा. मुलं आवडीने खातील. ह्यामध्ये भाज्या ॲड केल्या तरी चालू शकतात आणि खूप सुंदर होतात. कोबी आणि गाजराचं कॉम्बिनेशन आहे ते खूप ह्या पराठ्यामध्ये छान लागतं. आणि अशा पद्धतीने बघा झटपट असे टिफिनसाठी, मुलांच्या डब्यांसाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, मधल्या वेळेला खाण्यासाठी सुंदर असे बघा कोबी असेल तर असे सुंदर पराठे बनवा आणि छान ह्या पावसाळ्याची मज्जा घ्या. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर पटकन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.